जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली जी शिक्षक भरती आहे त्याचा जो दुसरा राऊंड आहे म्हणजे फेज 2 आहे, त्या फेज 2 मध्ये काही जिल्ह्यांमधल्या प्रायव्हेट सोसायटीच्या जागा येण्यावरती या ठिकाणी संकट निर्माण झालेलं आहे। ते संकटाचं कारण नेमकं काय आहे, त्याचं सोल्युशन होऊ शकेल का आणि त्या जागा एक्झॅक्टली किती आहेत त्याविषयी आपण डिटेल्स मध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये जे आहे माहिती पाहण्याच्या पूर्वी आपण जर का या ठिकाणी पुढच्या अयोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये तुम्हाला जे आहे IBPS च्या पॅटर्न प्रमाणे जेवढे काही सब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टचे दररोज लेक्चर होणार आहे, तेही लाईव्ह स्वरूपामध्ये। लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्याकरिता उपलब्ध असणार आहे। यामध्ये लाईव्ह लेक्चरच्या सोबतच PDF नोट्स, त्यानंतर महाराष्ट्रामधली टॉपची जी काही टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज, त्यातल्या त्यात IBPS मध्ये एक्सपर्ट असलेले फॅकल्टीज यांचं मार्गदर्शन, अनलिमिटेड व्ह्यूज जो की एक वर्षभर आपण कितीही वेळा पाहू शकता। एक लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येतं। त्याच्यासोबत तुमचे जे काही डाउट्स आहेत त्याचं एक वेगळं क्लिअर करणारं जे सेशन आहे ते देखील आपण घेणार आहोत। हे संपूर्ण जे पॅकेज आहे तुम्हाला अगदी सहजपणाने उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। आपलं जे प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर नावाचं, मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे। त्या ठिकाणी तुम्ही मास्टर टीचर सर्च करा, डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि IBPS मधले हे काय एक्सपर्ट्स आहेत त्यांचं मार्गदर्शन आताच घ्यायला सुरुवात करा आणि तुमचं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते मास्टर टीचर फॅमिलीच्या सोबत पूर्ण करा। मित्रांनो, आता येऊया आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे। ज्या महत्त्वाच्या मुद्द्याकरिता आपण या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे। मित्रांनो, झालेलं काय आहे की ज्या वेळेस पवित्र पोर्टलला नोटिफिकेशन आलेलं आहे आस्थापनांकरिता की आपण आपल्या लेवलवरून जे काही जाहिरात आहे ती पवित्र पोर्टलला अपलोड करा। अपलोड करत असताना त्यांनी काही टर्म्स अँड कंडिशन्स या ठिकाणी सांगितलेले आहेत की तुम्ही जी काही वॅकन्सी आहे 2022-23 ची जी संच मान्यता आहे त्या संच मान्यतेच्या आधारावरती अपलोड करा आणि 23-24 मध्ये जर पद कमी होत असेल तर ती पद तुम्ही कमी करा। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सी सध्याच्या घडीला ज्या गोष्टीमुळे होत आहे आणि ज्या गोष्टीमुळे या जवळपास 6 जिल्ह्यांमधल्या जागांवरती टांगती तलवार या ठिकाणी उभी राहिलेली आहे, त्यामागचं कारण काय आहे तर जे SCBCचं रिझर्वेशन आहे सांगण्यात असं आलेलं आहे त्यामुळे त्या नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली की 27 फेब्रुवारी 2024 च्या नंतर तुमची जी बिंदू नामावली आहे ती अद्यावत करून मिळायला पाहिजे। हा त्यांनी नियम या ठिकाणी घालून दिलेला आहे। आता काही खासगी संस्थांमध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्यांची बिंदू नामावली त्याच्या पूर्वीची आहे ऑलरेडी आणि आता ते ज्या वेळेस या ठिकाणी बिंदू नामावली अपडेट करण्यासाठी देत आहेत तर मावकच्या माध्यमातून त्यांना प्रॉब्लेम्स येत आहे। मावक त्यांना SCBCच्या संदर्भामधलं जे काही कॉलम आहे ते त्या ठिकाणी क्रिएट करून देत नाही, टेक्निकल इश्यूज या ठिकाणी निर्माण होत आहेत। त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की मंत्रालयीन स्तरावरून मावकला आदेश पाहिजे। जर आपण ॲज अ रेफरन्स म्हणून शासनाच्या वतीने आलेलं ते जर परिपत्रक दाखवलं किंवा त्या व्यवस्थापनांसाठी सूचना दाखवल्या तर मावक ते ऍक्सेप्ट करत नाही। कालपासून माझं बऱ्याच संस्था चालकांसोबत देखील बोलणं झालेलं आहे। त्या संस्था चालकांचा देखील हाच इश्यू आहे, कारण त्यांचं देखील या ठिकाणी नाईलाज झालेला आहे। त्यामुळे कालच्या तारखेला जे शिक्षण राज्यमंत्री आहेत, शिक्षण राज्यमंत्र्यांना ही जी समस्या आहे त्या समस्येची जाणीव करून देण्याकरिता एक निवेदन देण्यात आलेलं आहे या 6 जिल्ह्यांमधल्या संस्था चालकांनी। आता तेच निवेदन आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली मॅटर काय आहे। बघा, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ जे आहे यांच्या वतीने जे आहे या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्याला इथे दिसत असेल, हा दिसतंय, या ठिकाणी पंकज भोयर आहेत जे की राज्यमंत्री आहेत शालेय शिक्षण विभागाचे, त्यांना हे निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनाचा जर आपण या ठिकाणी मुद्दा बघितला तर मुद्द्यामध्ये 1 नंबरलाच सर्वात जास्त महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो दिलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारा शिक्षक भरती सुरू झालेली असून यामध्ये यवतमाळसह 6 जिल्ह्यांमध्ये बिंदू नामावली अद्यावत नसल्याने शिक्षकांची पदभरती करता येणार नाही। 27 फेब्रुवारी 2024 पासून SCBC या प्रवर्गाचे आरक्षण लागू झालेले आहे। यासाठी शासनाने या आदिवासी बहुल 6 जिल्ह्यामध्ये तत्काळ बिंदू नामावली तपासणीबाबत शासन निर्णय काढावा, तोपर्यंत पवित्र पोर्टलला मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून यवतमाळसह राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये जे शिक्षक भरती आहे त्यापासून हे जिल्हे वंचित राहणार नाही। आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत
त्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचा क्रिटिकल प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि आता इथली जर बिंदू नामावली अद्ययावत करायची असेल तर एक शासन निर्णय त्या संदर्भामध्ये निर्गमित होणं किंवा माननीय शिक्षण आयुक्त महोदयांचं एक सेपरेट पत्र मावकच्या नावानं इश्यू होणं आणि त्यामध्ये ते सगळे बिंदू त्या ठिकाणी जे आहे नमूद केलेले असणं हे क्रमप्राप्त आहे, अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे। त्याशिवाय या 6 जिल्ह्यांमधली जी खासगी संस्थांची जी काही बिंदू नामावली आहे ती कंप्लीट होणार नाही आणि हेच आपल्यासाठी खऱ्या अर्थानं जे आहे एक समस्येचं कारण आहे। मित्रांनो, आता जर आपण जनरली आढावा घेतला की या 6 जिल्ह्यांमध्ये आपल्याला किती संस्था आहेत तर जवळपास जे आहे 1000 संस्थांना याचा फटका बसणार आहे। कारण या संस्था चालकांशी जेव्हा माझं बोलणं होतं कंटिन्युअसली ही संघटना चालवणार आहे तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येतं की 1000 संस्था सांगत आहे, जागा नव्हे संस्था, आणि या 1000 संस्थांमध्ये जवळपास जे आहे 8000 जागा आहेत। जर त्या पद्धतीने या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित झाला नाही किंवा आयुक्त महोदयांच्या वतीने परिपत्रक निर्गमित झालं नाही तर या 8000 जागा प्रायव्हेट सोसायटीच्या ज्या आहे त्याच्यावरती टांगती तलवार या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तुम्हाला मी जे आपले शिक्षण राज्यमंत्री आहेत त्यांना दिलेलं जे काही निवेदन आहे ते निवेदन देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे। तुम्हाला मी जे आहे या ठिकाणी जे काही फोटो आहे निवेदनाचा तो देखील या ठिकाणी दाखवतो आहे। हे बघा, हे तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील की आपले जे शिक्षण राज्यमंत्री आहेत भोयर साहेब, त्यांना हे सगळं संस्थाचालकांचा संघ आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये यांची संघटना आहे आणि जे आसपास जे काही आदिवासी बहुल एरिया आहे त्या आदिवासी बहुल एरियामध्ये यांनी त्यांच्यासाठी निर्माण झालेली जी काही समस्या आहे ती समस्या माननीय मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवलेली आहे। आणि यांचं एक विशेष म्हणजे जे डेलिगेशन उद्याच्या तारखेला जे आहे मुंबईला देखील जातो आहे, कारण त्या ठिकाणी देखील पाठपुरावा करणं आवश्यक आहे। जर आपण मी स्वतः आता बऱ्याच संस्थाचालकांशी बोललोय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की संस्थाचालक खूप जास्त उत्सुक आहेत पवित्र पोर्टलला येण्याकरिता। फक्त आता त्यांचे या ज्या काही टेक्निकल इश्यूज आहेत ना त्यांना सॉल्व्ह करण्याकरिता आयुक्त कार्यालयाच्या वतीने एखादं कक्ष या ठिकाणी स्थापन होणं आवश्यक आहे। कारण त्यांची इच्छा आहे पोर्टलला येण्याची आणि त्यांची इच्छा आहे तर मग त्यांना येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचं सोल्युशन लवकर जर का झालं तर निश्चितपणाने आपल्याला जास्तीत जास्त संस्था त्या पवित्र पोर्टलला आलेल्या पाहता येऊ शकतं। आता आपण आपल्या वतीने देखील या ठिकाणी आपला व्हिडिओ जो आहे आयुक्त कार्यालयामधले देखील बरेचसे अधिकारी या ठिकाणी पाहत असतात, या गोष्टीची आपल्याला जाणीव आहे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नम्र विनंती असेल की संस्था चालकांना होणारा हा जो काही प्रॉब्लेम आहे टेक्निकल इश्यू आहे तो आपल्या मार्फत सॉल्व्ह होत असेल निश्चितपणाने त्या पद्धतीने आपण उपाययोजना करावी आणि लवकरात लवकर मावकला एखादं पत्र या ठिकाणी द्यावं की जेणेकरून त्याच्या माध्यमातून मावकच्या माध्यमातून जे आहे लवकरात लवकर यांची जी बिंदू नामावली आहे ती तपासणी केली जाऊ शकेल। अन्यथा जर आपल्या अधिकार कक्षेमध्ये या गोष्टी नसतील तर मग जे वरिष्ठ कार्यालय आहे शिक्षण सचिव असेल किंवा मंत्रालय लेवल असेल त्यांच्या मार्फत यांची समस्या तत्काळ सोडवा। अन्यथा यांनी जी मागणी केलेली आहे ना ती आपल्यासाठी थोडीशी घातक आहे। घातक इन केस ऑफ बघा हा मुद्दा, हा जो मुद्दा आहे की बिंदू नामावली तपासणीबाबत शासन निर्णय काढावा तोपर्यंत पवित्र पोर्टलला मुदतवाढ देण्यात यावी। आता तसं जर घडलं एकतर त्यांनी सांगितलं की काय करा की शासन निर्णय काढा आणि तसं जर होत नसेल तर मग मुदतवाढ द्या। आता मुदतवाढ म्हणल्यावर मुदतवाढच राहते आणि यथावकाश मुदतवाढ होत असते मग त्याला किती वेळा गेल ते सांगता येणार नाही, मग ते आपल्यासाठी घातक आहे। त्यामुळे जे आहे एक विशिष्ट टाइम पिरियड या ठिकाणी आखून द्यावा आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे यांची समस्या सोडवावी आणि लवकरात लवकर यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलला घ्याव्या। एवढीच आपल्याला जे आहे या सरकारकडून या शासनाकडून आयुक्त कार्यालयाकडून जे आहे माफक अपेक्षा आहे। तसं जर घडलं तर आपण जो काही टार्गेट घेऊन चालतो आहे की 10-15 हजाराच्या आसपास आपल्याला जागा मिळू शकतात तो आकडा आपल्याला हमखासपणाने या ठिकाणी जे आहे काढता येऊ शकतं। मित्रांनो, सध्याच्या घडीला तरी हीच होती आपल्याकरिता महत्त्वाची इन्फॉर्मेशन। थोडंसं संकट आहे परंतु आपण सर्वांनी मिळून जर का या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला ही रिक्वेस्ट केली तर तो संकट टळण्यासारखा आहे आणि लवकरात लवकर त्याच्या माध्यमातून आपल्याला जाहिरात देखील मिळण्याची शक्यता आहे। बाकी राहिला प्रश्न ज्या उमेदवारांचं फेज 2 ला काम होणार नाही आणि ते तिसऱ्या अभियोग्यतेची या ठिकाणी प्रतीक्षा करतायत त्यांच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये टॉप करण्याकरिता किंवा अपेक्षित तेवढे मार्क मिळवण्याकरिता ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी अवेलेबल आहेत। फक्त आवश्यकता आहे त्याला टाइम देणं आणि डेली जे काही लेक्चर्स होत आहेत ते डेली लेक्चर्स अटेंड करणं आणि त्याच्यावरती थोडंसं वेळ स्वतःकरिता देणं, प्रॉब्लेम सोल्युशन करून पाहणं। त्याकरिता जे आहे आपण एकेका विषयाकरिता या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल 2-2 एक्सपर्ट टीचर या ठिकाणी नियुक्त केलेले आहे जेणेकरून तुमच्या प्रत्येक कन्सेप्टला या ठिकाणी क्लिअर केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आपल्याला यांचं मार्गदर्शन हवं असेल हे टेट मधले एक्सपर्ट्स आहेत
IBPS मधले एक्सपर्ट आहेत, यांचं मार्गदर्शन हवं असेल तर मास्टर टीचर हे जे प्लॅटफॉर्म आहे ते आपण निश्चितपणाने जॉईन करू शकता.